नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया मुंबईचा फेमस चना चटपटी चाट। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा हे पावशर मी लाल चणे घेतलेले आहेत, रात्री भिजत घातलेले बघा, हे सकाळपर्यंत असे भाजलेले। ते घरचे असल्यामुळे थोडेसे बारीक आहेत, देशी चणे आहेत बघा हे। तर याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया। हे बघा 250 ग्रॅम चणे आहेत, हे मी आता टोपात एका काढून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं कारण परत पण आपण टाकणार आहे, आणि थोडंसं पाणी वतायचं शिजायसाठी, आणि एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा। एवढंसं पाणी बघा ओतलेलं आहे, थोडंसं वरती वतायचं। तर मी कुकर ठेवलेला आहे बघा, कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, आणि ना कुकर खाली काळा होऊ नये म्हणून एक लिंबाची फोड जशी तुम्ही पिळून घेतलेली असेल ना कशाला, तशी ती टाकायची। त्याच्यामध्ये बघा हा टोप ठेवते, आणि म्हणजे कुकर आपला आतनं खराब पण होत नाही बघा। आता ह्या कुकरच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेते। हे बघा आता ह्याच्या मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपला कुकर थंड झालेला आहे बघा, आता काढून घेते। हे बघा आपले बघा आता हे चणे बघा चांगले शिजलेले आहेत बघा। तर आता मी ह्याच्यातलं चण्यातलं पाणी काढून घेते पूर्ण। हे बघा आता मी ह्या चण्यामधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। आपले चणे बघा असे शिजले पाहिजेत बघा चांगले। तर 1 टमाटर मोठं बारीक कापून घेतलेलं आहे, 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत, लाल मिरची पावडर आहे, कोथिंबीर आहे, 2 मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत, 1 लिंबू कापून घेतलेलं आहे, मीठ आहे, चाट मसाला आहे, आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे। तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे बघा। एकदम बघा बारका छोटा चमचा एक तेल टाकलेलं आहे, जास्त नाही तेल टाकायचं, थोडंसंच टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं। बघा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपले हे चणे टाकायचे, आणि चांगले चणे आपले हलवून घ्यायचे बघा। हे बघा आता मी 2 मिनटं एकसारखे बघा हलवत राहिलेले आहे। त्यातलं पूर्ण पाणी आपलं जे पाण्यात आपण जे शिजवलं होतं ते थोडं पाणी होतं चण्याला, ते सुकलेलं आहे, आणि याचा बघा थोडा कलर बी चेंज झालेला आहे। असं एक 5 मिनटं आपण हलवत राहायचं एकसारखं, आणि थोडे भाजून घ्यायचे त्याला। हे बघा आता मी एक 5 मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत। ह्याला काय असे डाग बीग नाहीत पाडायचे, असे भाजायचे म्हणजे काय, ह्याला आपण असं शेंगदाणे जसे भाजतो असे नाहीत भाजायचे, फक्त त्याचं पाणी गेलं पाहिजे, आपण ज्यात तेल टाकलेलं आहे, मग ते जरा चवीला छान लागतात। आता मी गॅस बंद करते बघा, आणि थोडं हलकंसं थंड होऊन देते। हे बघा आता हे आपले हलकेसे थंड झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा एकदम बारीक कांदा चिरायचा, हे बघा असा बारीक चिरलेला आहे, बारीक 2 कांदे आहेत बघा हे। एक मोठं टमाटर आहे बघा कापून घेतलेलं आहे, जास्त पण बारीक नाही कापायचं, मीडियम कापायचे। आता हे मी जरा हलवून घेते। ह्या 2 मिरच्या आहेत बघा, हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्यात, एकदम बारीक अशा। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा चाट मसाला, ह्याच्यामध्ये बघा तुमच्या तिखटाप्रमाणे लाल मिरची पावडर घाला, कारण आपण ह्याच्यामध्ये बघा हे सुद्धा टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकल्याप्रमाणे म्हणून थोडीशी कमी टाकायची, अर्धा चमचा बघा मी टाकलेले। चवीपुरतं मीठ, कारण की मगाशी आपण शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते, आणि 1 लिंबू बघा पूर्ण पिळायचं असं। जर तुम्हाला लिंबाचा रस जर कमी पाहिजे असेल तर कमी टाकायचा। ह्यात जर तुम्हाला टाकायचं असेल तर काळं मीठ बी तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर, बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण यात लिंबू टाकले, चाट मसाला, लाल मिरची पावडर, ही मुंबईच्या चौपाटीवर आपण फिरायला गेलं तर भेटते, ट्रेनमध्ये भेटतं,
हे खायला एकदम छान असं चविष्ट लागतं. बघा आता हे झालेलं आहे. जर तुम्हाला जर हे चणा चटपटे जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर बी करा.